नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोज. तर मी आलो आज शेतामध्ये. तर शेतामध्ये बघू शकता कसं वातावरण आपलं चांगलं आहे, मस्त आहे, पावसाचं वातावरण आहे आज बघा. पण आपल्या संग आलेले आहेत हरिभाऊ सांगळे. तर हरिभाऊ सांगळे पहा, पाऊस जरा जरा येऊ लागला पण छत्री लावलेली या माणसानं. तर ह्या माणसाचं करावं काय, पाऊस येऊ देणं झाला नाही, माणूस बिनकाम छत्री लावलाय. पोपटलाल ओ पोपटलाल थांबा जरा छत हे बघा, हे बघा, छत्री हे बघू शकता तुम्ही, छत्री लावलेली आहे छत्री. पहा आता भर इकडं बघा, 2च मिनिटं पाऊस आलाय आणि या माणूस त्या 2 मिनिटासाठी बी छत्री लावायला म्हणले. पुरतंय का? पुरतंय का? अजिबात पुरतंय का? नाही ना पुरत. पण हे माणसं पावसाचे दिवस आमच्या इकडे असं व्हायला ना. तर अमोल सर दर्शक सुधारले बघा. तर अमोल सरनं छत्री आणली होती आपल्या, पण त्यानं जर सांगितलं मी सुधारून, पाऊस येत नसतं म्हणून तसं छत्री आणजाऊ नका, काय नका म्हणून. तर हे बघा अमोल सर कुठे गेले म्हणून भाऊ ऐकलं आम्ही छत्री बंद केली. अरे बघा बोला आता. हा, तर मग ऐकलं त्यानं, पण छत्री बंद केली बघा. छत्री तिथं ठेवलेली आहे तिकडे पाठीमागं. तर बघू शकता तुम्ही. तिकडे जगन्नाथ आप्पा आहे तर खूप दूर आहेत आपल्यापासून. त्यांनी काय तरी पण हे बघा आपल्या गॉड फार्म चालतंय तिथं, शेळ्या बघा आपल्या चरायला तिथं, ह्या बघा ह्या. तर छान वातावरण आहे, तळे आहे इथं, पाणी राहते इथं. पाऊस भरला तर, पावसाळा चांगला पडला तर पाणी राहते इथं. पण आम्ही सध्या इथं आपल्या शेळ्या गाई म्हशी चारायला होतो सध्या. तर पाऊस पडला तर लवकर तळ भरतंय बघा हे. तर तवर पडलं नाही तोपर्यंत आम्ही इथं शेळ्याला खाऊ घाललो तिकडं. तर हरिभाऊला आपण 2-4 शब्द बोलू. हरिभाऊ थांबा दर्शक, 1 मिनिट थांबा, जाऊ नका कुठं. हरिभाऊ बोला. अरे भाऊ तर तुमचे गाई वासर किती येतं? दोन आहेत म्हणून इकडे. 2 येतं. दिसतात याला, बिना बिना चष्म्याचं दिसतंय. आश्चर्यजनक गोष्ट ही. तर याला अजून बी दिसतंय, म्हणजे हे अजून हे 50-60 वर्ष झाले तरी पण याला अजून दिसतंय. तर हरिभाऊ तुम्ही इकडे काय आले? बरोबर आहे ना. ढोरं व्हायला. छत्री बसून मागून फणी आहे पण खरं आहे. मोठे माणसं त्याच्याकडे. हरिभाऊ तुम्हाला इकडे ढोरं चारायला मजा येते का नाही? लय मजा येते ना. लय मजा आहे का? बघू शकता, मजा आहे म्हणते, लय चांगली मजा आहे. तर हरिभाऊ तुम्ही आता घरी कधी जाणार? 4 वाजता. आणि आले किती वाजता? 10 वाजता आले तर 4 वाजता जाणार आहेत हरिभाऊ.